खर्डा गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे गावकऱ्यांना शासकीय सेवा योजनांचे लाभ आणि प्रमाणपत्रासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत असे। ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या, परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष झालं। आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे। खर्डा ग्रामपंचायत तहसील जामखेड येथे गेल्या काही दिवसांपासून ग्रामविकास अधिकारी हजर नसल्याने संपूर्ण प्रशासन ठप्प झालं आहे। प्रमाणपत्रे, उतारे, वयाचे दाखले, शासकीय योजनांचे लाभ हे सर्वसामान्यांसाठी अवघड झाले आहे। या समस्येवर प्रकाश टाकत श्री गणेश महादेव ढगे यांनी दिनांक 5 ऑगस्ट रोजी पंचायत समिती जामखेड येथे लेखी निवेदन सादर केले। त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी तात्काळ नियुक्त करण्याची मागणी केली आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट उल्लेख आहे, जर अधिकारी लगेच नियुक्त झाले नाहीत तर मी आत्मदहन करू। या आधीही सोनाजी सुरवसे यांनी अशीच मागणी केली होती। गावातील नागरिकांनी या मागणीला मोठा पाठिंबा दिला असून गावकरी प्रशासनाच्या दीर्घाईमुळे संतप्त आहेत। विकास कामे ठप्प असून जनतेच्या सेवेसाठी नेमणूक तातडीने व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तर खर्डा ग्रामपंचायतीतील ही गंभीर परिस्थिती आहे। नागरिकांच्या समस्या, विकास कामांचा ठप्प झालेला गतिमान आणि आता आत्मदहनाचा इशारा, यावर प्रशासन काय पावलं उचलतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज एक्सप्रेस साठी खर्ड्यावरून धनसिंग साळुंकेची रिपोर्ट। जामखेड तालुक्यामध्ये 17ची बॉडी असणारी खर्डा ग्रामपंचायत सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ह्या ग्रामपंचायतला ग्रामसभेमध्ये वेळोवेळी प्रश्न उभे करून देखील ग्रामसेवक आणि रोजगार सेवक हे दोन्हीही बिनकामाचे असून हे कुठलेही काम करत नाहीत। आता तर 1-1.5 महिना झालं ग्रामसेवक हे गायब आहेत, इथं ग्रामपंचायतमध्ये यायला पण तयार नाहीत। आणि रोजगार सेवक तर असं आहे की पैसे दिल्याशिवाय काम करत, पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही। हेही ह्या ग्रामपंचायतीची सत्यता आहे। जे काही असेल आणि याची तक्रार BDOकडे पण केलेली आहे। BDO भाऊसाहेबांचं पण म्हणणं आहे हे खरोखर काम करत नाहीत, पण आता हे लोकांनी बॉडीने ठरवायचं ना ठेवायचं का नाही। ग्रामपंचायत एवढी मोठी असून तिथं भाऊसाहेब अनुपस्थित आहेत। कमीत कमी महिना 1.5 महिना झाला त्यांची ही नाही तर एकतर आम्हाला भाऊसाहेब बदलून देण्यात यावे, नाहीतर मग आम्ही आंदोलन करू, नाहीतर उपोषण करू। आज दिनांक 5/8/2025 रोजी खर्डा ग्रामपंचायतला कामानिमित्त आलो असता माननीय ग्रामविकास अधिकाऱ्यांची खुर्ची रिक्त होती आणि असं वारंवार घडलेलं आहे। त्यामुळे नागरिकांची खूप हेळसांड होत आहे। आज माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना त्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे उपस्थित राहण्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे। कारण ग्रामविकास अधिकारी जर उपस्थित राहिले नाही तर गावाचा विकासात खोळंबा होत आहे आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे। त्यामुळे माननीय पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना तात्काळ ग्रामविकास अधिकारी उपलब्ध करून देण्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे आणि 7 दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे। जर 7 दिवसात योग्य ती कार्यवाही नाही झाली आणि खर्डा ग्रामपंचायतला एक सक्षम अधिकारी जर नाही मिळाले तर मी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। याची प्रशासनाने नोंद घ्यावी। तसं पोलीस स्टेशनला, खर्डा पोलीस स्टेशनला यांनाही निवेदन दिलेलं आहे। येत्या 7 दिवसात योग्य ती कार्यवाही करावी आणि खर्ड्याला एक सक्षम अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी।